महाशिवरात्री दिवशी घालण्यासाठी हा ब्लाउज मला आज कंप्लीट करायचाच होता. पण लगेच याचा मुहूर्त कुठे लागणार आहे? ऊन लागतंय त्यामुळे असं पॅक होऊनच कुठे पण जायला लागतंय आणि आज आम्ही आलो होतो अभिच्या स्कूलमध्ये. आता इकडे कशाला आलोय? तर यांच्या स्कूलमध्ये आहे आज मार्केट डे. आम्ही काही त्यामध्ये पार्टिसिपेट केलं नाही कारण काय विकायला आणावं हा प्रश्न पडला होता. आमच्या शेतात काही भाजीपाला वगैरे नाहीच आहे आणि त्यांनी सांगितलेलं, की शेतातल्या काहीतरी गोष्टी विकायच्या. म्हटलं ठीक आहे आपलं स्टॉल नाहीये तर शॉपिंग करण्यासाठी आपण जाऊया. अभिला शॉपिंग करण्यासाठी घेऊन आले, पण माझं पिल्लू इतकं लाजरं, की घ्यायला सुद्धा ते लाजत होतं. विकणार तो कसा होता काय माहिती. नंतर त्याला रेवा दीदी भेटली. मग रेवा दीदी भेटल्यानंतर मग मात्र खुश झाला आणि त्या दोघांची मज्जा-मस्ती सुरू झाली. थोडीफार आम्ही इथे भाजी वगैरे घेतली. आता म्हटलं चला महाशिवरात्रीच्यासाठी काहीतरी बाजार घेऊया. हे सगळं घेऊन घरी आलो आणि घरी आल्यानंतर पाहिलं, की माझे 2 पार्सल इथे आले होते. म्हटलं चला हे ओपन करून पण बघूया. तर या छोट्याशा पार्सलमध्ये ना हे काही हुक्स मी ऑर्डर केले होते. स्टिक आहे त्याला मागे कुठे पण चिटकवू शकतो आणि बरं पडतं काही पण कुठे पण अडकवून ठेवण्यासाठी. तर त्यासाठी घेतलं आणि हे जे दुसरं पार्सल आहे ना याची मी खूप दिवसापासून वाट बघत होते कारण मला याची खूप जास्त गरज होते. तर या पार्सलमध्ये ना एक रॅक मी ऑर्डर केले. किचनमध्ये मला हे लावायचंय. माझ्या किचन ओट्यावरती तुम्ही पाहिलं असेल, की वरती खूप जास्त पसारा होतो. तर तो सगळा घालवायचा आहे मला आणि ते ना खालीच मी बसवणार आहे. जेणेकरून ते पुढून दिसणार पण नाही आणि सगळ्या गोष्टी त्यावरती व्यवस्थित अरेंज पण होऊन जातील आणि खरंच ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि किमतीच्या मानाने मला तर खूप आवडलं. ही सगळी कामं झाल्यानंतर म्हटलं चला आता फायनली आपल्या ब्लाउजकडे वळूया आणि संध्याकाळी 4 वाजता मी याला शिवायला बसलेले. आता ठरवलं होतं, की कंप्लीट झाल्याशिवाय उठायचंच नाही. आता कंप्लीट व्हायला मला 2 ते 3 तास लागतीलच खरं. पण ते काही माझ्याच्याने झालं नाही. थोडाफार शिवला. त्यानंतर म्हटलं आता स्वयंपाक करून घेऊया. आज मी मस्त सोयाबीनचा भात बनवला होता, मसाले भात. त्यानंतर फायनली हा ब्लाउज मी कंप्लीट करून घेतला. आता कसा बसतोय हे माहिती नाही. पण मम्मीच्या घरी या नवरीबाईला गडंगण होतं. आम्हाला पण तिकडे जेवणाचं आमंत्रण होतं. तर आम्ही तिकडे गेलो जेवायला. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.